विसरून जातोय, थोडीशी दिलगिरी व्यक्त करू आम्ही देखील. सामनावीराचा किताब इथे दिला जाईल. सगळ्याला आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मॅन ऑफ द मॅच इथे दिला जातोय. बॅटर देखील मैदानामध्ये दाखल होत असताना आपण बघाल सध्या मैदानावरती दाखल होत असताना श्रीगणेश तोंडली टीमची टॉप ऑर्डरची फलंदाजी. त्यानंतर एक महत्वाची सूचना, श्रीगणेश गेटाचीवाडी संघ आपला कॅप्टन इकडे रिपोर्टिंग करण्यासाठी पाठवायचा आहे प्लीज. त्यानंतर आपण बघू शकता जगदंब सासने संघाचे कॅप्टन्स इथे रिपोर्टिंग करून गेलेले आहेत. त्यानंतर या सामन्याचं पहिलं सत्र जशा पद्धतीनं कंप्लीट होईल तशा पद्धतीनं पहिल्या सेमीफायनलचा नाणेफेक जो मात्र आपण टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. बाणाची स्पर्धा आपल्याला बघायला भेटते. एम एस स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक सामन्याच्या दिशेने जातोय. फलंदाज दाखल झालेत रोहित आणि तुषार, हे दोन बॅटर मैदानामध्ये एंटर होत असताना गोलंदाजी मार्कवरती विकी दाखल होतोय. विकी बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. फुल टॉस चेंडू ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉल वरती येत आहेत. कैलास तिकडे पण पाहत आहे क्षेत्ररक्षणामधनं. पहिल्या चेंडूवरती बॅटिंग करत असताना तोंडली संघाला मात्र पहिली सिंगल इथे मिळाली जाते बॅटर रोहितच्या बॅटमधून. चांगल्या पद्धतीचा डाव जो मात्र मैदानामध्ये खेळला जातोय. बॅटिंग करत असताना श्रीगणेश तोंडली संघाकडून महत्वाचा सामना आहे. इथे जर हा सामना तोंडली संघ जिंकत असेल तर आज आपल्या गावामध्ये एक ट्रॉफी ते घेऊन जाऊ शकतायत. परंतु इथे अपोजिट चापेवाडी पठार संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि चापेवाडी संघ देखील सहजासहजी हा सामना अपोजिट तोंडली संघाकडे जाऊन देणार नाही आहे. 2 धावा आल्यात धावफलकावरती, 3 धावा आहेत. फलंदाजी करत असताना या बॅटल मध्ये तोंडली संघ. विकीचा चेंडू मिसामिक स्ट्रोक, स्वीपर थर्ड मॅन, टिपला जाईल, संपला खेळ. बॅटिंग करत असताना विकेटचं पतन पहिलं. फलंदाजी करणाऱ्या तोंडली टीमला विकेट. मध्ये आपण पाहिला खेळ करत असताना दोन्ही टीमने 2-2 विजय मिळवलेले आहेत. यामध्ये जो विजय मिळवणार आहे त्याच्या नावावरती या स्पर्धेची एक ट्रॉफी जाईल. मी सामिक सोक फटका बसतोय. विकी कातवाराला मिळते आहे. आणखीन एक सफल विकेट. दशरथ डाऊन दी बॉल होता आणि ते कोणतीही चूक न होता लागोपाठ दुसरा विकेट. फलंदाजी करणाऱ्या तोंडली क्रिकेट संघाला डिझाई. आपण पाहिलेलं आहे बॅटिंग मधून 2 लॉस झालेले आहेत. स्कोरबोर्डला फक्त आणि फक्त 3 जाब आहेत. नवीन बॅटर हवी तिथे दाखल होत आहेत. नवसाकरेनला रोहित आहेत. विकी कातवारा गोलंदाजी करत असताना इम्प्रोवायझिंग स्पेल टाकतोय. आप ट्रॅकर बॉल पूल करतायत. यावेळेस हॅमर्ड करत असताना बरोबर हा चेंडू फेकून दिला
डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे या सामन्याचा पहिला बेधुंद इशारा चौकार. आलेल्या विकीच्या विरोधात इथे आक्रमकता बनलेली आहे. स्कोरबोर्डला मात्र यावेळेस तोंडली संघ कमी दाफलकावरती असताना इथे चौकार राहिलेला पाहिला आहे आणि 7 धावा आहेत स्कोरबोर्डला. फुलटॉस चेंडू ऑनड्राईव्हला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील खेळपट्टीवरती, तोपर्यंत आपण बघू शकतायत इथे देखील एक सिंगल जी मात्र अगदी प्राप्त झालेली. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न होतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डवरती बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला तोंडली संघ 2 विकेट 8 17 आहे. खेळपट्टीवरती थोडस आपण बघाल बॅटिंग करत असताना तोंडली संघ पहिल्या ओव्हरमध्ये लेझीपणाचा क्रिकेट खेळत असताना आपण बघितलेला आहे. फायनल दिवस आहे या स्पर्धेचा. एम एस स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती चेंजेस गोलंदाजीसाठी दशरथ दाखल झालेत. वेगाचा हा गोलंदाज आहे आणि दशरथ इथे चापेवाडी पठार संघाकडून गोलंदाजी करतोय. डॉट बॉल. गतिमंत गोलंदाजी होत असताना इथे दशरथ हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेस थोडीशी आपण पाहतायत बॅटिंग करत असताना फलंदाजाला दखल मिळाली आहे. हा एकसा बाउन्स होता तो फटका कन्वर्ट करण्यामध्ये थोडासा उशीर करत असताना पण जरूर पाहिलेला आहे. 2 धावा इथे मिळत आहेत. 2च्या 8.5 धाफलकावरती तोंडली संघ स्कोरबोर्डवरती 10 धावा. चला नेक्स्ट मॅच आपण पाहताय. सेमीफायनल नंबर 1 आपल्याला पाहायला भेटणार आहे, ज्यामध्ये खेळ करत असताना आपण श्री गणेश गेटाची वाडी त्यांच्या विरोधात जगदंब सासने. दोन्ही संघ टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचे नाणेफेकी केली जाणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हर मध्ये जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर तिकडे झेलची प्रयत्नामध्ये अगदी पोहोचत असताना आपण जरूर पाहिला. बबलू होता, मिस्टेक झाली आहे. शक्यतो अशा चुका होत नसतात बबलू कडनं, परंतु इथे चुकी झाली आहे आणि इथे एक सिंगल. श्री गणेश तोंडली संघ स्कोरबोर्डला 11 या दाफलकावरती मात्र बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. दशरथ इथे भरपूर वेगातून गोलंदाजी करतोय. नाणेफेकी जिंकली होती तिथे विकी कातवाराने, चापेवाडी टीमचा कॅप्टनने, आणि तिथे जर पाहायला गेलं तर फिल्डिंगचा निर्णय आतापर्यंत भरपूर चांगला आहे या सामन्यामध्ये. गोलंदाजी चांगली. 11 धाबा दाफलकावरती आहेत. 2 विकेट. चला पुढच्या सामन्याचा टॉस केला जातोय. श्री गणेश गेटाची वाडी आणि त्यांच्या विपक्षात आपण बघू शकताय जगदंब सासने. हे दोन्ही टीम्स, दोन्ही संघ इनिंग ब्रेक मध्ये यायचं आणि जर तुम्ही उपस्थित नसाल तर कदाचित 2 षटकाचा सामना खेळवला जाईल अशी सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. संपूर्ण या स्पर्धेचे आयोजक आपण बघतायत आमचे गिरीशदादा बांगारा, त्यानंतर भूषणदादा भोईर, त्यानंतर कैलासदादा बाग, त्यानंतर संपूर्ण एम एस स्पोर्ट्स. या सर्वच एम एस स्पोर्ट्सच्या आपण पाहताय सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे. हा देखील चेंडू चांगल्या गोलंदाजी करत असताना दशरथ या स्पेलमध्ये मात्र भरपूर चांगली गोलंदाजी केलेली बघायला भेटते. 2 षटकं संपली आहेत दाफलकावरती. पहिल्या 17 मध्ये तोंडली संघ 2 विकेट 11 या दाफलकावरती. बॅटिंग करायचं नाहीये. वारंवार आपण देखील थोडंसं वेळेसाठी कॉपरेट करा. गोलंदाजी करत असताना जे गावदेव चापेवाडी पठार संघ या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. आवी मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतायत. ऑन साइडला फटका यावेळेस बरोबर चांगला आहे. क्षेत्ररक्षक सध्याच्या घडीला आपण पाहतायत बॉलवरती येत आहेत. सिंगल येते दाफलकावरती बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये आपण बघतायत 12 धाबेवरती सध्या तरी श्री गणेश तोडली संघ आहे. चला पुढे एकदा एक महत्वाची सूचना आहे. श्री गणेश गेटाची वाडी संघ जगदंब सासने टीम बरोबर इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी रिपोर्टिंग करायचं आहे. हो यावेळेस आक्रमण करायचं होतं. मिस्टामिक स्ट्रोक फटका बसतोय. विकी डाऊन दी बॉल पकडला जाईल. विकेट फलंदाज बाद.
तेजेपणाचं बाटल या सामन्यामध्ये खेळत असताना सध्या तरी तोंडली संघाला या फलंदाजीमध्ये 3 विकेट गमावलेले आहेत. 12 जाबा दाफलकावरती आहेत. सायंकाळचं सत्र आहे. चापेवाडी पठार संघ मात्र गोलंदाजी करत असताना कल्पेच्या या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आहे. याही वेळेस डॉट बॉल येतोय सामन्यामध्ये. अगदी आपण बघतायत फक्त 12 जाबा दाफलकावरती आहेत. फक्त 12 जाबा स्कोरबोर्ड वरती आपल्याला बघायला भेटत आहेत. वनसड इनिंगचा डाव मैदानामध्ये आपण सुरू झालेला बघतोय. महत्वाचा सामना आहे, क्वालिफाय सामना, आणि या क्वालिफाय मॅच मध्ये मात्र खेळ करत असताना सध्या अगदी श्री गणेश तोंडली संघ भरपूर बॅकफूट वरती आहे. आणखीन एक डॉट बॉल कल्पेचा. बॅक टू बॅक आपण पाहता या स्पेल मध्ये गोलंदाजी करत असताना कल्पेश कातवारा मात्र भरपूर चांगल्या गोलंदाजीमध्ये गोलंदाजी करतोय. पुढे ठेवला मिसाबिक स्ट्रोक, फटका बसतोय. कल्पेश डाऊन दी बॉल, विकेट. बॅटिंग करत असताना तोंडली टीमला अजून एक हादरा. चला अगदी टॉस केला जातो. आपण बघतायत नेक्स्ट मॅच पहिली सेमी आपल्याला पाहायला भेटते आणि त्या पहिल्या सेमी मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील जगदंब सासने आणि त्याच्या विरोधात आपल्याला बघायला भेटतोय श्री गणेश गेटाचीवाडी संघ. 12 धाबा दाफलकावरती आहेत. 4 विकेट गमावलेत. बॅटिंग करत असताना श्री गणेश तोंडली टीमने शेवटचं षटक प्रगती पथावरती कल्पेश गोलंदाजी करतायत. या ओव्हरमध्ये मात्र भरपूर चांगली गोलंदाजी होत असताना बघायला भेटती आहे. 2 विकेट इथे आलेले आपण पाहतायत. सध्या तरी गोलंदाजी करत असताना कल्पेशच्या या स्पेल मध्ये लॉफ्ट खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या एंडिंग झोनला कनेक्शन बनतंय. क्षेत्ररक्षक स्वतः फॉलोदर वरती आपण बघताय. कल्पेश इंटर होईल, मिळाली जाते सिंगल. पहिलं सत्र संपले. दापलकावरती फलंदाजी करत असताना श्री गणेश तोंडली टीमच्या आहेत. सध्या तरी आपण बघू शकताय 13 आणि 14 धाब्याचा पाठला करत असताना जे गावदेव पठार चापेवाडी संघ पाहायला मिळेल. सेमीफायनल नंबर 1 चा टॉस होत असताना बघायला भेटतोय. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक या स्पर्धेचं पहिलं पर्व आणि पहिली सेमीफायनल जगदंब सासने त्यांच्या विपक्षात श्री गणेश गेटाचीवाडी या दोन संघांमध्ये नाणेफेकी झाली आहे. टॉस इथे आपण बघतायत जिंकलेला आहे तो म्हणजे जगदंब सासने टीमने प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय आणि फलंदाजीसाठी आपण बघतायत सध्या तरी श्री गणेश गेटाचीवाडी संघ असेल. दोन्ही टीमला देऊया त्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर लगेचच फलंदाज एंटर करायचे आहेत चापेवाडी पठार संघ आणि जशा पद्धतीने आपण पाहतायत दाखल झाली आहेत मैदानावरती फलंदाजीसाठी चापेवाडी पठार संघाची 18 चेंडू 14 ची गरज. आजच्या दिवसातील अगदी हा क्वालिफाय सामना मैदानामध्ये आपण बघताय. 18 चेंडू 14 धाबा या सामन्यामध्ये आपण बघतायत. चेसिंग करत असताना क्वालिफाय बॅटल मध्ये अगदी या सध्याच्या घडीला चापेवाडी पठार संघ अगदी आपण बघू शकतोय. आजच्या दिवसामध्ये भरपूर प्रभावशाली क्रिकेट खेळत असताना चापेवाडी संघाला आपण अगदी बघितलेलं आहे.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालेत. पहिला चेंडू यावेळेस आउटसाइड द अगदी स्टिक पाहायला भेटतोय. पहिला चेंडू अतिरिक्त टाकलाय गोलंदाजी करत असताना गोलंदाज भूषणने. लेग स्टिक हा चेंडू आपण बघतायत मिस करत असताना भूषणचा अतिरिक्त दाबेच्या मदतीने दाफलकावरती मात्र सध्या ही पहिली सिंगल चापेवाडी पठार संघाच्या इथे बनलेली आहे. चापेवाडी पठार संघ म्हटला तर खूप मोठ्या नामवलीचा संघ आहे. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस सॉफ्ट हँडेडने खेळण्याचा प्रयत्न अपील होतीये, परंतु ऑफिशियल्स म्हणतात की बॅटर इज सेफ. मिती सिंगल. स्कोरबोर्ड वरती फलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला आपण बघतायत बॅटिंग करणाऱ्या चापेवाडी संघाच्या धावफलकावरती 2 धाबा. सामना जबरदस्त आहे. पॉवर प्लेचा खेळ मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. भूषण जिथे गोलंदाजी करतात. चला नेक्स्ट मॅच सेमीफायनल्स मध्ये या जे 2 संघ आपल्याला पाहायला भेटतात त्या दोन्ही टीम्सने रेडी राहायचंय. 17 चेंडू अजून देखील 12 धाबा या समीकरणामध्ये आहेत. मॅच मध्ये जिंकण्याच्या दिशेनं चापेवाडी पठार संघाच्या शक्यता जास्ती बघायला मिळतील. डिस्टन्स बदललाय. फलंदाज कल्पेश कातमाराच्या बॅट मधून चेंडू जाईल सरळ रिव्हर्स अटॅक मधून सक्सेस. यस सीमारेखेच्या बाहेर षटकार. फक्त आणि फक्त 6 धाब्याची गरज या सामन्याला जिंकण्याकरिता फलंदाजी करत असताना पण बघू शकतायत चापेवाडी पठार संघाला. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस देखील विकेट किपर मिस झालेत. इनफिल्ड मध्ये आता चेंडू अडवणं थोडस अशक्य आहे आणि इथे देखील चेंडू जाईल सरळ सीमारेखेच्या पलीकडे. व्हाईट प्लस 4 नशिबाचा पंजा आणि हा सामना आपण पाहतायत आपल्या मुठीमध्ये पकडलेला आहे जे गावदेव पठार चापेवाडी क्रिकेट संघाने. 13 धाबा धावफलकावरती लागतात. एम एस स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक आजचा 4था दिवस आणि आपण पाहतायत या 4थ्या दिवसातून क्वालिफाय सामन्यामध्ये खेळ करत असताना चापेवाडी पठार क्रिकेट संघ आज तो जबाब आणि तीच चर्चा अगदी दाखवत असताना या सामन्यामध्ये आपण बघतोय. स्विचित खेळण्याचा प्रयत्न इथे बॅटर कल्पेश करतायत. एक्झॅक्टली आपण बघू शकतायत डॉट बॉल येईल. चला जगदंब सासने संघ आपण देखील रेडी राहायचंय. पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेचे. एम एस स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषकाची पहिली सेमीफायनल आपण बघतायत. जगदंब सासने टीमने टॉस विन इलेक्टेड फर्स्ट आपण पाहताय बॉल फर्स्ट. त्यानंतर फलंदाजी करत असताना श्री गणेश गेटाचवाडी संघ. हाफ ट्रॅकर बॉल सॉफ्ट हँडेडली मिळेल सिंगल आणि आजचा दिवस एम एस स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आणि आपण पाहतायत आजचा दिवस जो 4था आहे जो फायनल डे त्यामध्ये बाजी मारलेली आहे सुपर 4 मध्ये चापेवाडी पठार क्रिकेट संघाने. चला लगेचच फिल्डिंग सेट करायची आहे अगदी जगदंब सासने क्रिकेट संघ आणि लगेच बॅटर देखील इंटर करायचे गेटाचवाडी संघ. चला जगदंब सासने संघ आपण एका साईडने लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचा आहे. वेळेसाठी कॉपरेट करा. आई सामना आपण बघताय 3 षटकांचा असेल. जशा पद्धतीने आपल्याकडे वेळ शिल्लक राहील तशा पद्धतीने आपण इथे सामने कन्वर्ट करणार आहोत. एम एस स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक ही स्पर्धा आपण सर्वांनीच पाहिली आणि तुम्ही आम्ही सर्वजण ज्या क्षणाचे आवर्जून हक्काने वाट बघत होतो तो क्षण आपल्या सर्वांच्याच भेटीस इथे पोहोचलेला आहे. चला फिल्डिंग सेट करा सासने संघ.